आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी सगळे पक्ष हे आता सरसावलेत। भेटीगाठींना जोर चढलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा सूर पुन्हा एकदा अडवलाय। तशी इच्छा मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर पुन्हा एकदा बोलून दाखवल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीसोबत निवडणूक का लढवायची नाही याची कारण सुद्धा उद्धव ठाकरे यांना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यावर काँग्रेसनं नागपूर महापालिकेत स्वबळावर लढू असं उत्तर दिलंय। पाहूया। विधानसभेत झालेल्या दारुण पराभवाचं शल्य बाजूला सारून ठाकरेंची शिवसेना आता मिशन महापालिकेसाठी सरसावली आहे। पण प्रश्न हाच, तो म्हणजे महाविकास आघाडीसोबत लढायचं की एकला चलोरेच्या मार्गाने जायचं। लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंना मवियात असण्याचा फायदा झाला होता, तर विधानसभेत तोटा। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा स्वबळाचे सूर आळवायला सुरुवात केली आहे। तशी इच्छा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा बोलून दाखवल्याची माहिती आहे। या बैठकीत काँग्रेसचीही नाराजी उफाळून आली। मुंबईतील ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। स्वबळावर लढल्यास जास्त उमेदवार निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे। विधानसभेत काही ठिकाणी काँग्रेसनं शिवसेनेला मदत न केल्याच्या तक्रारी आल्या होत्या। काही जागांवर शेवटपर्यंत काँग्रेस आग्रही राहिल्यानं फटका बसला असं पदाधिकाऱ्यांचं मत आहे। जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत झालेल्या गोंधळामुळे निकालावर परिणाम झाला। स्वबळावर निवडणूक लढण्यास जिंकण्याची शक्यता जास्त असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच लवकरच उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत आणि मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आढावाही घेणार आहेत। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या ताकदीने ह्या निवडणुका लढवेल। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढतो, मग खाली परत वाढत। कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खाली तो स्वबळाचा असतो। शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो स्वबळाचा। आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो, पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात। स्वबळावर लढल्यास युतीमुळे संधी मिळत नसलेल्या पण अनेक वर्षांपासून पक्षात काम करत असलेल्या पदाधिकाऱ्याला न्याय मिळेल असा सूर बैठकीत उमटला। विधानसभा, लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका याच्यामध्ये उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख हा मेन दुवा तशा पद्धतीचा त्या ठिकाणी असतो। म्हणून येणारी मुंबई महानगरपालिका पण अंतर्गत उपविभाग प्रमुखांच्या कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये रचना करण्यात यावी किंवा कार्यपद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये चालना देण्यात यावी अशा पद्धतीसाठी ही बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आली होती। ठाकरेंच्या स्वबळाच्या पवित्र्यावर काँग्रेसनंही आपला डाव टाकलाय। ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार असतील तर काँग्रेस नागपूर महापालिकेत स्वबळावर लढेल असं तोडीसतोड उत्तर काँग्रेसनं दिलंय। नाही, आता महाविकास आघाडीची भूमिका काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे, परंतु आमची भूमिका तर आतापर्यंत आम्ही स्वतंत्रच लढत आलो 151 जागांवर आणि काँग्रेसचा बेस आहे नागपूरला। प्रत्येक प्रभागात प्रत्येक बूथवर मतं आहे काँग्रेसची आणि लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत आपण ते पाहिलं तर मला वाटते की काँग्रेस 151 जागेवर आपली तयारी करून चुकलेली आहे। परंतु हायकमांड जो निर्णय देईल त्या निर्णयाशी सगळे लोक सहमत असतात नेहमी, परंतु जर अशी वेळ आली तर आमची शहरातल्या सर्व जागा लढण्याची एकट्याची लढण्याची तयारी आहे। एकीकडे ठाकरे आणि काँग्रेसमध्ये स्वबळावरून संघर्ष पेटलेला असताना तिकडे भाजपनं मात्र जमेल त्यांची मोठ बांधण्यासाठी कंबर कसली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। लोकसभेत संघ सोबत नसल्याचा फटका आणि विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरण्याचा फायदा भाजपला चांगलाच समजलाय। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आशिष शेलारांनी संघ पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीत मिळालं यश आणि विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, त्यानंतर मिशन मुंबई महापालिका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि तेवढीच ही निवडणूक प्रतिष्ठेची। आणि त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी दिलेला एकला चरोरेचा नारा उद्धव ठाकरे ऐकणार की मग वेगळी रणनीती आजमावणार हे येणाऱ्या काळात कळेल। कॅमेरामन अरविंद वारकेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।